नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्यासाठी मस्त अशी मसाला ग्रेव्हीची भाजी घेऊन आलेली आहे। हॉटेलपेक्षाही चविष्ट। आता तुम्हाला बघतच आहात तुम्ही की ग्रेव्ही कशी दिसते, मस्त तेल सुटलेलं आहे आणि स्मूथ अशी ग्रेव्ही झालेली। अशी ग्रेव्ही तुम्हाला सुद्धा शिकायची आहे का? चला मग व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत राहा। खूप छान अशी मसाला मेथी आपण इथे बघणार आहोत। तर हा व्हिडिओ होता माझा नागदिवे होते त्या दिवशीचा शूट केलेला, पण माझ्याकडून ही रेसिपी शेअर करण्यात आली नाही आणि मी नागदेवी होते त्याची सुद्धा त्या दिवशी पूजा केली होती, पण व्हिडिओ शूट केला पण एडिटिंग आणि आवाज देणं झालं नाही, म्हणून मी तुम्हाला आज हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर त्या दिवशी मी बनवली होती मसाला ग्रेव्ही मेथीची भाजी। तर माझ्या रेसिपीज मी बऱ्याच शेअर केलेल्या आहेत, सध्या होत नव्हत्या म्हणून मध्ये मध्ये मी ब्लॉग शेअर केले। तर ब्लॉगच्या नंतर सुद्धा मला व्हिडिओ शेअर करणं झाले नाही, बरेच दिवस झाले। म्हटलं चला आता मोबाईलमध्ये पडून होता, वेळ भेटला म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला। या पद्धतीने एकदा नक्कीच मेथीची भाजी बनवून पहा, खूप चविष्ट लागते। तुम्ही सुद्धा म्हणाल वा काय भाजी आहे, आम्ही सुद्धा मस्त छान बनवली। एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त वेळही लागत नाही, झटपट तयार होते। तर चला, नागदिवे बनवले होते, उकडून सुद्धा ठेवले होते आणि इकडे मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे बरं का। त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा कट करून घ्यायची। आता ग्रेव्हीसाठी जे साहित्य सांगते ते खूप महत्त्वाचं आहे बरं का। जे सांगते तेवढं साहित्य असेल आणि कमी साहित्यात बनवलेली आहे तेवढं सामग्री असेल तरच ही भाजी छान होते बरं का, चविष्ट होते। नाहीतर तुम्ही फक्त घ्याल कांदा टोमॅटो आणि ग्रेव्ही बनाल, एकीकडे पाणी, ग्रेव्ही सुद्धा स्मूथ होत नाही आणि चविष्ट लागत नाही, आंबट लागते कधी, असं होऊ नये म्हणून तुम्ही परफेक्ट ही भाजी शिकायची असेल तर जेवढं साहित्य सांगितलं तेवढं अचूक प्रमाणात घ्या। तर मी एक छोटंसं टोमॅटो घेतलं होतं, ही फक्त 2 लोकांसाठी भाजी पुरेल इतपत आहे बरं का। आता ते कमी जास्त खाण्यावर असतं, एकाला खायची असेल तर एक जण सुद्धा एवढी भाजी खाऊ शकतं, पण आम्ही दोघं तिघं आहोत, एक मुलगा आणि आम्ही दोघं, तर आम्हाला एवढी भाजी पुरे होती। तर एक छोटासा टोमॅटो आणि छोटासा कांदा, 4-5 काजू घेतले होते। तर सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे टाकले की कांदा आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, ह्या छान सॉफ्ट झाल्या की त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि काजू सुद्धा टाकायचे बरं का। काजू 4-5 असले तरी पुरे होतात आणि यामुळेच ग्रेव्हीला चव येते। आणि त्यानंतर एक सिक्रेट मसाला सांगणार आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। तर चला, ग्रेव्हीचं सामग्री छान भाजून झाले, थंड झालं की आपण मिक्सरला त्याची प्युरी बनवून घेणार आहोत। इकडे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, लसणाच्या परत 2-3 पाकळ्या कट करून यामध्ये टाकायच्या आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मेथी छान परतून येते। नाहीतर मीठ न टाकल्यामुळे मेथी छान व्यवस्थित परतल्या जात नाही। अगदी 2 मिनिटं ही मेथी परतून घ्यायची। तर हा आहे पनीर मसाला, पनीर टिक्क्याला आपण जे ग्रेव्हीसाठी मसाला वापरतो। तुम्ही म्हणाल आता मेथीच्या भाजीसाठी हा कुठे मसाला असतो का? तर एकदाच टाकून बघा, अशी भाजी करून बघा, मग बघा कशी चविष्ट लागते। तर या मसाल्याने ही भाजी एवढी छान होते ना, खूप चवदार लागते। त्यानंतर मी इथे अंबारी चटपटीत मसाला नसतो का, तो सुद्धा घेतला अर्धा चमचा। आता तो मसाला आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पण हा जो पनीर टिक्का मसाला आहे तो 1 चमचा घ्यायचा आहे आणि दुधामध्ये मिक्स करायचा। आता हा मसाला मी दुधामध्ये मिक्स करून ठेवला। इकडे मेथी सुद्धा परतून घेतली आणि आपण ज्याची प्युरी बनवणार आहोत कांद्याची टोमॅटोची, तर ते थंड व्हायला ठेवलेलं आहे। ते थंड झालं की आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर मेथी छान परतली, आता ती परतल्यानंतर थोडीशीच होते, पण भाजीत टाकल्यानंतर मस्त दिसते बरं का। तर इकडे बघा मस्त प्युरी बनवून घेतली, अगदी एकदम पेस्ट सारखी पण नाही बनवायची आणि अगदी जाडसर सुद्धा नाही, मीडियम अशी प्युरी बनवून घ्यायची। त्याच कढईमध्ये परत मी तेल टाकलं, इथे मोहरी टाकायची नाही, जिरे सुद्धा आपण भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि ग्रेव्हीत वापरले, त्यामुळे परत जिरे टाकण्याची गरज नाही। तर आता ही जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही यामध्ये टाकायची। तर ग्रेव्ही बनवता वेळेस मी त्यामध्ये थोडीशी कच्ची कोथिंबीर सुद्धा टाकली होती। आता हे गरम मसाला आहे, थोडासा अंबारी चटपटीत मसाला आहे जो तुम्हाला दाखवला होता तो, तर तो आवडीनुसार टाकायचा। थोडीशी नकळत हळद टाकायची आणि हा लाल तिखट आहे, तर हा काश्मीरी लाल तिखट आहे, तुम्ही घरचं सुद्धा वापरू शकता। पण काय होतं, घरचं लाल तिखट वापरल्यामुळे भाजीला छान कलर येत नाही, त्यामुळे शक्यतो ग्रेव्हीच्या भाज्या असल्यास मी रेडीमेडचं लाल तिखट वापरते, म्हणजे त्यानं काय होतं भाजीला छान कलर येतो आणि भाजी मस्त अशी सुंदर दिसायला लागते। त्यानंतर लगेच मी त्यामध्ये जो आपण
पनीर टिक्का मसाला मिक्स केलता दुधामध्ये, तो सुद्धा टाकला. आता सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आणि मीठ जे आहे ते मी कांदा आणि टोमॅटो परतते वेळेस टाकलं होतं, कारण मीठ टाकल्यानंतर ते छान परतल्या जातं. तर आता मीठ टाकण्याची गरज नाही, मेथी सुद्धा टाकलेलं आहे. तर आता ही जी ग्रेव्ही आहे ते अगदी तेल सुट्टेपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पाणी हे आपण ग्रेव्हीमध्येच टाकायचं, जेवढं टाकायचं तेवढं. नंतर पाण्याचा वापर करायचा नाही, कारण भाजीची चव जाते. तर बघा मस्त असं ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. तर असं तेल सुट्टेपर्यंत ही ग्रेव्ही भाजायची. बरेच लोक इथे गडबड करतात आणि डायरेक्ट कच्चं टोमॅटो कांदा काढतात, त्यामुळे तुमच्या भाजीला चव येत नाही. पाणी आणि ग्रेव्ही एकीकडे होते, असं होऊ नये म्हणून या पद्धतीने भाजी बनवायची. जेव्हा तेल पूर्णपणे सुटलं त्यानंतरच आपण ही मेथी यामध्ये टाकायची आणि 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर या मसाल्यामध्ये शिजू द्यायचे. आता इथे पाण्याचा वापर करायचा नाही, अगोदरच करायचा आहे ग्रेव्हीमध्ये जेवढा करायचा तेवढा. तर बघा आपली हॉटेलसारखी मस्त अशी मेथी मसाला तयार झालेली. एकदा रेसिपी ही नक्की ट्राय करा. सगळे विचारतील ही भाजी कशी बनवली आहे की नाही, मग बनवायला सोपी. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. तर या पद्धतीने भाजी केली तर सगळे आवडीने खातील, लहान मोठे सुद्धा, कारण एवढी चविष्ट लागते ना. आणि अगदी झटपट सांगितली, कमी साहित्यात तयार होते आणि वाटत सुद्धा नाही, घरी बनवली. मग चला भाजी बनवून झालती. नंतर मग मी दिवे लावून घेतले, छान दिव्यांची पूजा केली. त्यामध्ये तेलातल्या वाती टाकल्या भिजवून. वाती टाका किंवा फुलवाती टाका. तर आमच्याकडे असे नागदिवे घातले जातात. आता नागदेवाचा मान आहे की त्याच्या मागचं कारण माहिती नाही, पण त्या दिवशी आम्हाला लहानपणापासून काय करतात, नागदेवे लावतात. ज्यांचा पेढा बालुशाही पुरण असेल त्यांचं पुरण बालुशाही, मुलगी असेल तर वाटी लावतात खोबऱ्याची, अशी प्रथा आहे. मग मी दोन्ही मुलींना दर्शन घ्यायला लावले आणि नंतर मग यांनी सुद्धा दर्शन घेतलं बरं का. आणि असे दिवे लावले बालुशाहीवर, जे ज्याचं आहे ते त्याच्यावर सुद्धा वात लावायची. तर मग असं करून दर्शन घ्यायचं. आणि पिल्लूनं सुद्धा दर्शन घेतले दोन्ही. आणि मग नंतर आम्ही शेवटी जेवण केले. तर हा आजचा छोटासा व्लॉग्स कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग शेवटी तुम्हाला माहिती आहे का, आम्ही लहानपणापासून बघतो हे नागदेवाचं विशेष म्हणजे आम्हाला सुद्धा लहानपणी आवडायचं का, तर अशा नागदिवे लावल्यानंतर देवाजवळ नंतर शेवटी सगळ्या वाती एकत्र करायच्या आणि मग त्या एकत्र पेटवून त्यावरतून एखादं झाकण ठेवायचं आणि ते काजळ धरून त्याला थोडासा तुपाचा हात घ्यायचा. तर मी पिल्लू मांडीवर होतं म्हणून कंटाळ्याला अगदी थोडंसं बोटाला घेऊन अगदी काजळाचा टिपका घेतला आणि पिल्लूच्या डोळ्याला ओढलं. दोन्ही सुद्धा, माझ्या सुद्धा ओढलं होतं पण मी दाखवलं नाही. तर पिल्लूला पहिल्यांदाच मी हे काजळ घातलं, कारण तिला अजून काजळ गंध पाळत वगैरे काहीच केलेलं नव्हतं. तिला 3 महिने होत आलते तरी सुद्धा मी काहीच केलं नव्हतं. आणि याला सुद्धा काजळ घातलं. तर हे आम्हाला लहानपणी खूप आवडायचं, म्हणून मला हे लहानपणापासून मी बघत आलेली आणि मी सुद्धा आता करते. तर तुम्ही करतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, असे नागदिवे करतात की नाही तर. आणि हा आजचा छोटासा व्लॉग्स आणि मसाला मेथी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तर चला, माझे दोन्ही पिल्लू खुश झाले. बाय बाय.